सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आरोग्य विभागाची जाहिरात 18 तारखेला प्रसिद्ध झाली आहे. सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. जाहिरात कशाकरता आहे तर गट क तांत्रिक आणि अतांत्रिक या पदांकरता. या तांत्रिक आणि अतांत्रिक पदांमध्ये खूप सारी पदं आहेत. मोठी जाहिरात आहे. जवळजवळ 1100 पदांसाठी ती जाहिरात आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, ही जाहिरात डिटेलमध्ये पाहूयात. बघा, एक वेबसाईट दिली आहे www.med-edu.in. हे अधिकृत संकेतस्थळ दिले, अधिकृत वेबसाईट दिली आहे या डिपार्टमेंटने. आणि या संकेतस्थळावरच जाऊन 19 तारखेनंतर फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. ठीक आहे, असं दिलं आहे. आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करण्यात येईल या पदांसाठी, असं पण या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. पुढे बघूयात ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक काय आहे. बघा, वेळापत्रक म्हणजे असं की अर्ज कधीपासून सुरू होतोय. अर्ज भरण्याची तारीख आहे, सुरू होण्याची तारीख आहे 19 जून 2025 सायंकाळी 5 वाजल्यापासून अर्ज भरणे सुरुवात होत आहे. आणि अंतिम दिनांक आहे 9 जुलै 2025. अंतिम दिनांकापर्यंत आपल्याला वाट पाहायची नाहीये. आपली कागदपत्र तयार असतील तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही अडचण आली तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकताय. ठीक आहे, हा झाला फॉर्म भरण्याची सुरुवात आणि शेवट. हा दिनांक आहे. 11th आवरला घाई करून म्हणजे असं नको व्हायला की आपण पात्र आहे आणि 11th आवर पर्यंत आपण वाट बघायची. 9 जुलै पर्यंत आहे ना वेळ, मग कशाला लवकर भरू, मग 9 जुलैलाच भरतो ना, 8 जुलैला भरतो ना, असं काही करू नका. जेवढं शक्य आहे तेवढं लवकर फॉर्म भरून घ्या. कारण कसं होतं, मग 9 जुलैची वाट बघत बसलं तर अंतिम क्षणी खूप सारे लोक फॉर्म भरत असतात, साईट हँग होती, फॉर्म भरला जात नाही आणि आपण निराश होतो. हे सगळं टाळण्यासाठी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक पण तोच आहे 9 जुलै 2025, कारण ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे. तर आणि परीक्षेचा दिनांक इथे काय त्यांनी मेन्शन केलेला नाहीये. परीक्षा ही ऑनलाईनच होणार आहे आणि परीक्षेचा दिनांक वेबसाईटवर वेळोवेळी सूचना देऊन ते आपल्याला कळवतील, असं त्यांनी या ठिकाणी दिले. त्यानंतर काय दिले बघा, जर या जाहिराती संदर्भात काही निवेदन करायचे असेल, काही आपल्या अडचणी असतील, शंका असतील, तर ईमेल आयडी दिलाय कॉन्टॅक्टसाठी आणि एक फोन नंबर दिलाय. ठीक आहे. नेक्स्ट आपण पद कोणकोणती आहेत या जाहिरातीमध्ये ते थोडक्यात बघूयात. बघा, पद खूप सारी पद आहेत. तांत्रिक पद पण खूप आहेत, अतांत्रिक 2 पद आहेत. तांत्रिक पदामध्ये ग्रंथपाल, आहार तज्ञ, समाजसेवा अधीक्षक, भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार किंवा डॉक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगर आणि वाहन चालक, अशी 15 पद आहेत. टोटल 1058 पद आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त पद आहेत औषध निर्माता या पदाची, म्हणजे पदसंख्या 207 आहे. कशाची? औषध निर्माता. त्यानंतर बघा 2 मुख्य पद आहेत आणि ज्या 2 मुख्य पदाकरता आपल्या या चॅनलवर आपण फोकस करणार आहोत, म्हणजे तांत्रिक बाबींसाठी. इतर बाबींसाठी तर आपण म्हणजे इतर जे विषय आहेत त्या बाबतीत पण आपण गाईड करूयातच, पण तांत्रिक जे विषय आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारे जे तांत्रिक सिलेबस आहे म्हणा किंवा तांत्रिक विषय आहे, त्यामध्ये गायडन्स करण्याचा या चॅनलवर आपण प्रयत्न करणार आहोत. ती जी पदं आहेत ते म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक. ती पदसंख्या बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 पद आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यक 170 पद आहेत. त्यांचे पे ग्रेड पण बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी 35,400 ते 1,12,400, म्हणजे जवळजवळ 60-70 हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुमचा पगार त्या पदासाठी दिलेला आहे. आणि 170 जी पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक, त्यासाठी 21,700 ते 69,100 हा
पे ग्रेड आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 40-45 हजार पगार नक्कीच भेटून जाईल. अशी 1,000 पदं आहेत, ही टेक्निकल पदं आहेत. आणि जी नॉन टेक्निकल पदं आहेत त्यामध्ये बघा, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक अशी जवळजवळ 49 पदे आहेत. टोटल 1107 पदं या ठिकाणी तांत्रिक आणि अतांत्रिक मिळून आहे. जाहिरात अतिशय मोठी आहे. परीक्षा सरळ सेवा आहे. इंटरव्ह्यू नाही, काही नाही. एक परीक्षा द्या आणि पास व्हा. कॉम्पिटिशन जरूर असणार आहे. बघा मित्रांनो, 2021 ला पण आरोग्य विभागाची भरती आली होती. भरतीची परीक्षा झाली होती, परंतु त्यामध्ये बराच सावळा गोंधळ झाला. ठीक आहे, गेला भूतकाळ तो विसरून जा. नवीन जाहिरात आहे, नवीन तयारी करा. आपले 1,000 रुपये कुठं जात नाहीत. आपले 1,000 रुपये साधं हॉटेलमध्ये गेलं तर आपलं 2,000 रुपये बिल होतं. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ज्यांची खरंच तयारी आहे चांगली आणि एक पॉझिटिव्ह व्ह्यू मध्ये पाहिलं आपण, तर नक्कीच अभ्यास करा. निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा. काही लोक नक्कीच बोलणार, काय नाही रे, पैसे भरून होतं, असं होतं, तसं होतं, पण त्या बाबींकडे लक्ष देऊ नका. आपल्या हातात जे आहे म्हणजे अभ्यास करणं आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास करणं आणि चांगली परीक्षा देणं हे आपल्या हातात आहे. बस, बाकी पुढे रिझल्ट काय येईल, कसं येईल ते आपल्या हातात नाही, त्यामुळे त्याचा विचार करू नका. आत्ता जाहिरात आली, आत्ता फॉर्म भरायचा आणि अभ्यासाला लागायचं. बस, हे आपल्या हातात आहे, ते नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर आजपासून आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदाला लागणारं तांत्रिक मटेरियल तर देणारच आहोत, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, करंट अफेअर किंवा मराठी आणि इंग्रजी व्याकरण याच्यावर देखील आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे, त्याचं प्लॅन आपण वेळोवेळी डिस्कस करूच किंवा तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ दिसतीलच. आता इथे लक्षात घ्या, फक्त फॉर्म भरा आणि जाहिरात तुम्ही स्वतः प्रिंटआउट काढून किंवा व्यवस्थित लॅपटॉपवर बघा, वाचा शांतपणे, कारण काही बाबी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतात. जी गोष्ट, जे आरक्षण म्हणा किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत की क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी म्हणा, या प्रत्येकासाठी थोड्या थोड्या भिन्न असतात. तर आपल्या क्वालिफिकेशन काय आहे, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो रिझर्वेशनचा, हे सगळं आपल्या प्रत्येकासाठी वेगळं असतं. त्यामुळे जाहिरात व्यवस्थित वाचा, पूर्ण जाहिरात वाचा. ठीक आहे, मी इथं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी पण आपल्या परिप्रेक्षातून, स्वतःच्या परिप्रेक्षातून ती जाहिरात पूर्णपणे वाचायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आता शैक्षणिक अर्हता बघू. शैक्षणिक अर्हता प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी काय बघा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ही डिग्री पाहिजे, किंवा दुसरी एक डिग्री आहे BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. या 2 डिग्रींपैकी एक डिग्री पाहिजे. आणि दुसरा एक आणखी पर्याय दिलेला आहे, बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री ऑर बायोलॉजी. फिजिक्स आणि केमिस्ट्री पाहिजे आणि केमिस्ट्रीला ऑर बायोलॉजी पाहिजे. अँड डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी, म्हणजे डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट म्हणजे DMLT किंवा CMLT असेल आणि BSc असेल, आणि BSc मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा फिजिक्स आणि बायोलॉजी हे विषय पाहिजेत. अशी ही शैक्षणिक अर्हता आहे. कोणत्या पदासाठी, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची, सेकंड पॉईंट त्यांनी दिलंय बघा, हॅव अ व्हॅलिड रजिस्ट्रेशन ऍज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल, म्हणजे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. फक्त डिग्री असून चालणार नाही, तर तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा आवश्यक आहे. Preference shall be given to a candidate having minimum 1 year experience as a laboratory assistant at government recognized hospital. म्हणजे यामध्ये देखील प्रेफरन्स कोणाला दिला जाईल, ज्यांना एक मिनिमम 1 वर्षाचा अनुभव सरकारी दवाखान्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये कामाचा आहे, त्यांना दिला जाईल. ठीक आहे, ही एक ऑप्शनल गोष्ट आहे, परंतु परीक्षा देणं आणि ह्या एलिजिबिलिटीमध्ये बसणं आणि त्यानंतर आपण फॉर्म भरून परीक्षा देणं हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, दुसरं जे आहे पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, ह्या 2 डिग्रींपैकी एक डिग्री पाहिजे, किंवा मागासच प्रमाणे BSc असेल आणि त्याच्याबरोबर DMLT किंवा CMLT पाहिजे.
आणि इथे पण रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. म्हणजे बघा दोन्हींच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम दिलेला आहे इथं. दुसरी एक टीप अशी दिलेली आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे इथं BSc आणि दुसरं म्हणजे DMLT किंवा CMLT पाहिजे आणि रजिस्ट्रेशन पाहिजे. ठीक आहे, कळाली मग शैक्षणिक अर्थता. त्यानंतर अतांत्रिक पदे म्हणजे उच्च श्रेणी, सगळ्यात सांगायचं झालं तर सगळ्यात कमी क्वालिफिकेशनची जी पदं आहेत, म्हणजे फक्त तिथं काय पाहिजे, SSC किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन असं पाहिजे. तिथे शॉर्ट हँड स्पीड, तिथं फक्त टायपिंगचं स्पीड आपल्याला 120 वर्ड पर मिनिट हे पाहिजे, किंवा इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट असे एलिजिबिलिटी दिले. ठीक आहे, तर हे झाले उच्च श्रेणी लघुलेखक. आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी SSC पाहिजे आणि शॉर्ट हँड पण पाहिजे आणि तुमचं टायपिंग पण पाहिजे. अशा पद्धतीने ही दोन अतांत्रिक जी पद आहेत ती पण त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्हाला शॉर्ट हँड आणि टायपिंग या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. एक महत्वाची टीप दिली आहे इथं, गट क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, क्षकिरण तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ या पदाकरिता महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट 2011 नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही कागदपत्र पडताळणी ज्या वेळेस होणार आहे, कधी ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग किंवा जॉईनिंग होण्या अगोदर होणार आहे, त्यावेळेस हे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आणि दुसरी जी पदं आहेत कुठली, भौतिकोपचार तज्ञ, दंततंत्रज्ञ, औषध निर्माता या पदाकरिता त्या परिषदांचे कायद्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे. म्हणजे बघा लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी आवश्यकच आहे. आता महत्वाची बाब म्हणजे वयोमर्यादा. वयोमर्यादा काय आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी पाहिजे वय, 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. आणि दिनांक कोणता धरलाय, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कोणता आहे, 9 जुलै 2025. 9 जुलै 2025 या दिवशी तुमचे 38 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे, बस हे लक्षात ठेवा. आणि 18 वर्षापेक्षा जास्त असावे. कोणता दिनांक, 9 जुलै 2025. बघा हे झालं खुल्या प्रवर्गासाठी. मागासवर्गीय उमेदवारांसाठी काय आहे, तर 18 वर्षापेक्षा कमी वय आणि जास्तीत जास्त वय तुमचं 43 वर्षापेक्षा जास्त नसावं. म्हणजे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात म्हणजे क्रीमी लेअर गटामध्ये मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाही. मागासवर्गीय उमेदवारांमधील नॉन क्रीमी लेअर जे असतील त्यांनाच फक्त रिझर्वेशन वयोमर्यादेची सवलत मिळणार आहे. क्रीमी लेअर असणाऱ्या उमेदवारांना, ज्यांच्याकडे नॉन क्रीमी लेअर नसेल, त्यांना 43 वर्षाची वयोमर्यादा सवलत भेटणार नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे जर नॉन क्रीमी लेअर नसेल तर ते काढून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 इतकी राहील. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्यासाठी 45 वर्ष हे वयोमर्यादा देण्यात आली. खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा दिलेली 43. त्यानंतर दिव्यांगांसाठी 45 वर्ष, प्रकल्पग्रस्तांसाठी देखील 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष राहील.
तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. ठीक आहे. अनाथांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. हे झालं वयोमर्यादेबाबतीत. त्यानंतर बघा परीक्षेचे स्वरूप कसे राहील हे थोडक्यात दिलेले आहे त्यांनी. संगणकीय आधारित परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. म्हणजे कॉम्प्युटरवर आपली MCQ स्वरूपाची म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा होणार आहे. ठीक आहे. एका प्रश्नास किती गुण असणार आहेत? 2 असणार आहेत. ज्या पदासाठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरिता संगणक जी परीक्षा झाल्यानंतर काय दिलंय, अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयांवरील 100 प्रश्नांकरिता 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर अशा पदांसाठी ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी घेणे म्हणजे व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक नाही त्यांच्यासाठी पूर्ण सगळ्या ह्या विषय आहेत. कोणकोणते? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि संबंधित पदाचा विषय अशा सगळ्या विषयांवर 100 गुणांची परीक्षा होईल. 100 प्रश्नांची परीक्षा होईल. 200 गुण असतील. आणि ज्या पदांना व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे त्यासाठी बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची म्हणजे 60 प्रश्नांची परीक्षा होईल. 80 गुण व्यावसायिक चाचणीसाठी. ठीक आहे. जे उमेदवार किमान 45% गुण प्राप्त करतील म्हणजे किमान 45% गुण प्राप्त करावेच लागतील तुम्हाला असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर काय दिलंय बघा, मुलाखत घेण्यात येणार नाही. सरळ दिले. मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. समान गुण जर असतील तर काय करायचंय, उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा शासन निर्णयाप्रमाणे म्हणजे त्यांच्यात काही नियम आहेत त्या निर्णयामध्ये की समान गुण असतील तर कोणाला प्रेफरन्स द्यायचा, त्या नियम आणि अटी शर्तीनुसार त्या उमेदवाराला प्रेफरन्स देण्यात येईल. त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून त्या पदांच्या एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. अशा विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठिण्य पातळी म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे थोडक्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जर त्या सत्रामधील जर प्रश्नांचे स्वरूप हे जर काठिण्य पातळी जास्त असेल तर तुमचे मार्क कदाचित जे पडले त्याच्यापेक्षा वाढू शकतात. हे एक नॉर्मलायझेशनचे एक अल्गोरिदम आहे. त्यानुसार ते नॉर्मलायझेशन करण्यात येतं प्रत्येक परीक्षांमध्ये आजकाल. त्यानंतर उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा झाल्यास प्रत्येक पदासाठी किंवा संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. म्हणजे एक उमेदवार जर 2 किंवा जास्त पदांसाठी जर एलिजिबल असेल तर तो अर्ज करू शकतो बिनधास्त. वेगळी फी भरावी लागेल, वेगळा अर्ज करावा लागेल प्रत्येक पदासाठी. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराचा प्राप्त गुणांमधून कोणताही गुण वजा केला जाणार नाही. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग इथं नाही. अतांत्रिक संवर्गामधील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि परीक्षेचा कालावधी 1 तास आहे, 60 मिनिटं. प्रश्न किती आहेत? एकूण 60 प्रश्न, 60 मिनिटं. आणि ज्यामध्ये 60 बहुपर्यायी प्रश्न असतील. ठीक आहे. आणि 80 गुण जे असतील ते कशा करता असतील तर व्यावसायिक चाचणी करता. म्हणजे त्यांचं काही जर चालक असेल तर त्याला ती मोटर चालवावी लागेल किंवा लघुलेखक या पदासाठी असेल तर टायपिंग स्पीड तपासला जाईल त्यांचा. ठीक आहे. तर त्यांच्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल बघा. त्या म्हणजे मराठीचे त्यांचे 15 MCQ असतील, इंग्रजीचे 15 असतील, सामान्य ज्ञानचे 15 असतील, तर्क आणि अभियोग्यता चाचणी म्हणजे रिझनिंगचे 15 प्रश्न असतील. हे झाले 60 प्रश्न. ठीक आहे. अशा प्रकारे या पदांसाठी 60 प्रश्न
15 प्रत्येक विषयाला अशी विभागणी केलेली असेल. आणि तांत्रिक जी पदं आहेत म्हणजे जी आपल्या इंटरेस्टची जी पदं आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा औषध निर्माता, तर या पदांसाठी जी परीक्षा असेल त्यामध्ये तो पेपर त्यांचा 90 मिनिटाचा असेल, 1.5 तासाचा असेल. आणि त्याच्यामध्ये प्रश्न असतील बघा, 100 गुणांचे प्रश्न असतील. त्यामध्ये बघा 15 असतील मराठीचे प्रश्न, 15 इंग्रजीचे प्रश्न, रिझनिंगचे आणि सामान्य ज्ञानाचे असे मिळून 30 प्रश्न असतील आणि 40 प्रश्न टेक्निकल असतील. लक्षात घ्या, म्हणजे असे 100 प्रश्न 200 मार्क. एक प्रश्न 2 मार्काचा आहे. प्रत्येक प्रश्नाला एकच सर्वोत्तम प्रतिसाद असेल. त्यामध्ये एक हा प्रमुख उत्तर असेल, म्हणजे एकच उत्तर असणार आहे, जास्त उत्तर नसणार आहेत. असं मोस्ट प्रोबेबल हे आहे का ते आहे का असं काही नाही, 2 पर्याय वगैरे असला काही भानगड नाहीये. एकच पर्याय उत्तर हे बरोबर असणार आहे आणि 4 पर्यायांपैकी एक पर्याय बरोबर असं आपल्याला सांगायचं आहे. आणि त्यानंतर बघा एक नवीन पद्धत त्यांनी इंट्रोड्यूस केली आहे बघा. तर त्यामध्ये ABCD असे विभाग करण्यात आलेले आहेत. तुमचं म्हणजे तुमचा पेपर हा 4 विभागात होणार आणि त्या प्रत्येक विभागाला समजा जर तुमचा 1.5 तासाचा असेल पेपर, 15 प्रश्न असतील तर 15 मिनिटं वेळ देण्यात येईल. ठीक आहे, 15 प्रश्न 15 मिनिटं वेळ देण्यात येईल, असं त्यांची विभागणी केली. म्हणजे थोडक्यात बघा, हा जर व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे यांचं जर पाहिलं तुम्ही तर 15 प्रश्न आहेत. ग्रुप ए म्हणजे ग्रुप ए चे प्रश्न पहिल्यांदा येणार. त्याच्यामध्ये 4 प्रश्न असणार मराठीचे, 3 प्रश्न असणार इंग्लिशचे, 4 प्रश्न असणार जनरल नॉलेजचे आणि लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंगचे असणारे 4 प्रश्न. असे 15 प्रश्न 15 मिनिटात तुम्हाला सोडवायचे. त्यानंतर दुसरा लॉट येणार ग्रुप बी, त्यानंतर तिसरा लॉट येणार. म्हणजे असे 4 लॉट मध्ये परीक्षा होणार आहे. 4 लॉट मध्ये का? कारण प्रत्येक 15 मिनिटं म्हणजे या 15 मिनिटात हेच 15 प्रश्न सोडवायचे असं तिथं बंधन असणार आहे. 15 मिनिटानंतर तो तुमचा ग्रुप बंद होणार आहे आणि तुमचा ग्रुप तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणार आहे. हे ऍक्च्युली आपण परीक्षेच्या अगोदर एक्सप्लेन नक्कीच करूयात, पण इथं लक्षात घ्या की चिटिंग होऊ नये याकरता ही नवीन पद्धत त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. म्हणजे एकदा तुम्ही त्या ग्रुपमध्ये सिलेक्ट केलं तर ते 15 प्रश्न झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि ते 15 मिनिटं झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ पण शकत नाही आणि दुसरे प्रश्न पाहू पण शकत नाही. ठीक आहे. आणि जसं व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे म्हणजे आपली प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे पदे आहेत त्याच्यामध्ये पण तीच सिस्टम आहे. त्यामध्ये 4 ग्रुप आहेत, ABCDE हे 4 ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 20 प्रश्न दिलेत. जसं अतांत्रिक पदांसाठी 15 प्रश्न असलेले 4 ग्रुप आहेत, म्हणजे 60 प्रश्न आहेत. तिथून आपल्याला किती प्रश्न आहेत? एकूण आपल्याला 200 प्रश्न आहेत, सॉरी 100 प्रश्न आहेत. तर 100 प्रश्नांची विभागणी 20-20-20 असे 5 ग्रुप केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपला 18 मिनिटं दिली. 20 प्रश्न 18 मिनिट अशी वेळेची पण विभागणी केली आहे. म्हणजे 18×5 90 मिनिटांमध्ये आपल्याला हे 5 ग्रुप सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर परीक्षेचे शुल्क बघा, खुला प्रवर्ग ज्या उमेदवार आहेत, खुला प्रवर्ग त्यांसाठी 1000 रुपये फी आहे परीक्षेची. असू द्या मित्रांनो, फी जास्त आहे मान्य आहे, परंतु 1000 रुपये भरा आणि चांगला अभ्यास करा आणि परीक्षा द्या. कारण संधी परत परत येत नाही, संधी एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. माहितीये बोलणं सोपं असतं, पण बोलणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, जास्त काही बोलत नाही. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये 10% सूट दिलेली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पण 900 रुपये शुल्क आहे, जास्त काही सूट नाहीये. त्यामुळं असं काही म्हणू नका की 1000 रुपये खूप आहेत किंवा 900 रुपये खूप आहेत. ती परीक्षा ऑनलाईन होते, त्याचा खर्च पण असेल कदाचित. ठीक आहे, त्या मुद्द्यात आपण जाऊयात नको. आणि नॉन रिफंडेबल आहे ते परीक्षा शुल्क. आता या काही सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अटी आहेत बघा. त्यामध्ये बरेच काही फॉर्म बद्दल आहे, कसा अर्ज करायचा आहे,
त्यानंतर ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक चुकीचा किंवा अपूर्ण नसावा, कारण तिथेच कम्युनिकेशन केलं जाणार आहे तुमच्या पुढचे जे काही आहे हॉल तिकीट किंवा त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की तुमचे जे आरक्षणाबद्दलची माहिती आहे ती व्यवस्थित तुमची स्वतः वाचा, पूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचा. त्यानंतर काही अप्रकार करू नका, नियमांचे उल्लंघन करू नका, असंच दिलेलं आहे. अशा काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. सामाजिक शैक्षणिक अर्हता ती तपासून बघा, नक्की आपण त्या पदासाठी इलिजिबल आहोत की नाही हे तपासून बघा. आपल्याला सर्व कागदपत्र आपण जे फॉर्म मध्ये माहिती भरणार आहोत ती सगळी कागदपत्र आपण जमा करायची. जर आपण सिलेक्ट झालोच तर ती कागदपत्र आपल्याला त्यावेळेस पडताळून पण घ्यायची आहेत, याचं पण भान असू द्या. त्यानंतर अशाच गोष्टी आहेत बघा, व्यवस्थित वाचून घ्या प्रत्येक मुद्द्यातून. एक तास अगोदर पोहोचायचे वगैरे ते आपण हॉल तिकीट आल्यानंतर परत एकदा रिवाइज करूच. आणि ओळखपत्र त्या परीक्षेला कोणकोणते न्यायचे ते पण एकदा बघून घ्या. नाहीतर आपल्याला असं व्हायचं की आपल्याकडे ओळखपत्रच नाहीये, आधार कार्डच नाहीये माझं 11th आवरला, मी आता कुठं जाऊ, आधार कार्ड कुठून काढू, असं काही करू नका. ओळखपत्र तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट आहे, तर हे ओळखपत्र आपल्या जवळ असणं, आणि जनरली आजकाल सगळ्यांकडे हे ओळखपत्र असतंच. आपण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहोत, आपल्याकडे ही ओळखपत्र असणं गरजेचं आहेच. आणि दुसरं काय दिले की बाबा मोबाईल वापरण्यास बंदी आहे. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा पण हक्क त्यांच्याकडेच आहे, असं पण त्यांनी त्यात नक्कीच नमूद केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात काही त्यांनी मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बघून घ्या. त्यानंतर काही जे अनाथ आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहेत किंवा माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी पण बऱ्याच कंडिशन जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत की म्हणजे त्यांना काय काय कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता पडणार आहे त्यावेळेस, तर ते पण एकदा वाचून घ्या प्रत्येकाने, म्हणजे ज्यांना जे ऍप्लिकेबल आहे त्यांनी ते वाचून घ्या. त्यानंतर बघू आपण एक सामाजिक दृष्ट्या जे मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षण आहे त्यांच्या संदर्भात दिलेलं आहे बघा. अनुसूचित जाती त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असल्यास आवश्यक आहे. अनुसूचित जमाती त्यांना पण सेम जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर इतर प्रवर्गासाठी पण जी डॉक्युमेंट आवश्यक आहे, नॉन क्रिमिलेअर म्हणा, हे बघून घ्या आपल्याला काय काय आवश्यक आहे, आणि ती कागदपत्र असतील तर वेल अँड गुड, आणि नसतील तर ती कागदपत्र काढून घ्या. ठीक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS तर ते प्रमाणपत्र पण आवश्यक आहे. त्यानंतर बघा आपले जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकूण पदे आहेत 181 बरं का. तर ह्या 181 पदांचं पण विभागणी रिझर्वेशन नुसार इथे दिलेली आहे, ते पण बघून घ्या एकदा, म्हणजे बाबा आपण कोणत्या प्रवर्गात बसतो. आणि बघा मित्रांनो, मला तर असं वाटतं की हे दिलंय, हे त्यांनी दिलंय, त्यांना देणं भाग आहे म्हणून दिले, पण खरं तर आहे ना, जर आपण तितक्या जोमाने अभ्यास केला आणि खरंच जिद्दीने अभ्यास केला ना, तर हे रिझर्वेशन वगैरे हे पाहण्याची सुद्धा गरज नाही, आपलं 100% काम होणार म्हणजे होणार. तरी पण एकदा आपल्याला माहिती असू द्या की आपल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत, त्यासाठी एकदा हा चार्ट पाहून घ्या. प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ. ठीक आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जाहिरात बऱ्यापैकी आपण गो थ्रू केलेली आहे. आपला मेन फोकस म्हणजे आपली 2 पदं, आपली लाडकी 2 पदं, प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ. ही पदं खूप म्हणजे ऑफिस वर्क आहे पूर्ण, आणि टेक्निकल वर्क आहे, शिकण्यासारखं खूप आहे. तुमच्यात जर
म्हणजे सायन्स एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला खूप चान्स आहे. ठीक आहे, सरकारी नोकरी आहे हा एक भाग महत्वाचा तर आहेच, परंतु तुमचं टेक्निकल नॉलेज आणि चॅलेंजिंग जर जॉब कोणता असेल ना, तर माझ्या दृष्टीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही दोन अतिशय सुंदर पद आहेत. आणि तुमच्या फील्डमधलं काम करायला मिळेल, लॅबमध्ये काम करायला मिळेल, त्यानंतर चॅलेंजिंग वर्क करायला मिळेल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, काही तुम्हाला जर शंका असतील जाहिराती बाबतीत, फॉर्म कसा भरायचा या बाबतीत, तर तुम्ही कमेंट करू शकताय. आणि लवकरच आपण सिरीज सुरू करूयात की तांत्रिक विषयामध्ये कोणकोणते घटक आवश्यक आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारे व्हिडिओ पण आपण बनवूयात. शॉर्ट्स व्हिडिओ बनवूयात किंवा लॉंग व्हिडिओ बनवूयात, तसं त्याचं नियोजन आपण करूयात. टचमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढे परीक्षा होईपर्यंत आपण या प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या दोन पदांच्या तांत्रिक विषयांचा तर 100% आपण तयारी करणार आहोत. बाकीचे जे विषय आहेत, रिझनिंग म्हणा, मॅथ्स म्हणा, किंवा सामान्य ज्ञान, करंट अफेअर असेल त्याच्यामध्ये, त्यानंतर मराठी आणि इंग्रजी व्याकरण असेल, त्याचे पण व्हिडिओ बनवण्याचे मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. पण तांत्रिक विषयात तर आपण नक्कीच तुम्हाला मदत करूयात. ठीक आहे मित्रांनो, मग तयारीला लागा. फॉर्म लवकरात लवकर भरा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे, भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.